जर का तुमचा धातूंचा काउंट 0 असेल तर तुम्हाला मूल होऊ शकतं का? आता जर का धातूंचा काउंट 0 असेल तर पहिली गोष्ट म्हणजे हे शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे की तो 0 आहे तो का आहे? तो पहिल्यापासून 0 होता का तो आत्ता 0 झाला आहे काही कारणामुळे? हे कारण शोधण्यासाठी 2-3 टेस्ट खूप गरजेच्या असतात. पहिले म्हणजे तुमचं जेनेटिक टेस्टिंग, दुसरं म्हणजे तुमचं हॉर्मोनल टेस्टिंग, तिसरी गोष्ट म्हणजे टेस्टिकल्सची सोनोग्राफी किंवा त्याला स्क्रोटल डॉपलर असं नाव आहे. हे सगळे रिपोर्ट्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा डॉक्टरांना कळतं की हा 0 काउंट नेमका 0 का आहे. आता जर का 0 काउंट आहे तरी पण आज जाऊन फाइंड आउट करायचं असेल तर आपण टेस्टिकल्समध्ये नीडल घालून शोधू शकतो की तिथे धातू आहेत का, आणि जर का हे धातू आपल्याला सापडले तर ते बाहेर काढून आपण IVFच्या प्रक्रिया करून आपण तुमचे गर्भ फॉर्म करू शकतो.